सोलापूर शहरातील द्वारका सिटी परिसरात गेल्या 10 दिवसांपासून रस्त्यावर पाणी जमा झाल्याने नागरिकांना घराकडे जाताना पाण्यातून रस्ता काढत जावं लागतंय। शहरातील उच्चभ्रू सोसायटी असणाऱ्या कॉलनीकडे शासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर संतप्त रहिवाशांनी पाण्यात बसून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। द्वारका नगर येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मागील 15 दिवसांपासून पावसाचे पाणी थांबल्याने आबालवृद्धांना या पाण्यातून वाट काढत जावं लागत आहे। रहिवाशांनी वारंवार याबाबत मनपा आणि लोकप्रतिनिधींना कळवले, मात्र कुणीच दखल घेत नसल्याने नागरिकांनी आज उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्यात बसून आंदोलन केले आहे। विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की येथे राहणारे आबालवृद्धांसह सर्व रहिवाशांना पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। 2 दिवसात या पावसाच्या पाण्यातून नागरिकांची सुटका न झाल्यास महानगरपालिकेत उग्र आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। संपूर्ण या जुळे सोलापूर भागामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जो पर्जन्यमान वृष्टी होत आहे, मग त्याच्यामुळे सोलापूर हदवाड भागातील परिस्थिती सगळे बिघडलेलं आहे। या ठिकाणी सोलापूरचे महापालिका आयुक्त सिरियस नाहीत, यांचं आपत्कालीन यंत्रणा सिरियस नाही। कारण त्यांनी फक्त येतात जातात आणि बघून जातात, परंतु या हदवाड भागामध्ये सगळीकडे गुडघाभर पाणी साचलेलं आहे। आज तुम्ही बघितला, या पाण्यामध्ये बसून आमचे शिवसैनिक आणि महिला सगळ्यांनी आंदोलन केलं, कारण या महिलांना एवढा मोठा त्रास होत आहे। यांना मुलांना सोडायला गाडी बंद पडलेली आहे। इथे या 2-3 साप आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी ह्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। आणि मला सांगा तर तेवढंच, जर आपल्या माता भगिनी या भागात सुरक्षित नसतील तर आपण काय कामाचे अधिकारी, काय कामाचे नगरसेवक आणि काय कामाचे आमदार। तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जातीन लक्ष घालून या हदवाड भागातील सोलापूर शहरातील जे बी काही समस्या असतील, आयुक्तांनी स्वतः मनावरती घेऊन जातीने लक्ष घालून ह्याचं निराकरण करावं। जर निराकरण जर येत्या 2 दिवसात 24 तासात नाही झालं तर आमचे जेवढे माता भगिनी जमलेत आणि आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिका आयुक्तावरती आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही, आमचा इशारा असेल।